मित्रांनो, लय दिवसातून आपला व्लॉग आलाय भाई. आणि आज आलो होतो मी शेताला. का तर आज औषध मारायचं होतं की म्हणजे बघा, हा जो सोयाबीन आहे ना, सोयाबीनवर औषध मारायचं होतं गवतावरती. गवत जावं म्हणून बघा, बारीक बारीक गवत आलेलं आहे. ते गवत मारावं म्हणून आज औषध मारायला आलो होतो. आणि खूप दिवस झाला आपला ब्लॉग पण पडला नाही कुठलाच. यूट्यूबला सध्या तरी बंद आहे सध्या तरी, म्हणजे कारण की वेळ तेवढा भेटत नाही आपल्याला काढायला आणि आपल्याला कंटेंट भेटत नाही आहे. आणि आता भेटतो आहे कंटेंट, त्यामुळे व्हिडिओ काढली आज. आपला सोयाबीन आहे ना असा मस्त आलेला होता. आणि हे बघा, मम्मी आपल्याला तिकडनं झऱ्याचं पाणी आहे ना आपल्या ह्या 2 मशीनमध्ये टाकून देत होती. आणि आपण फक्त त्यामध्ये लिक्विड टाकायचं. पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच मी. ऊन तर लय होतं आज, पाऊस काय पडाना झाला. हे बघा, ही औषधं, हे लिक्विड आहे ना त्यात टाकायचं. मग हे का मारत होतो की सोयाबीन चांगला राहावं यासाठी, नाही की त्याच्यावरची गवत वगैरे मारावं, नाही का, वावरातली गवतं वगैरे सगळे जावं, त्यामुळं औषध मारामारी चालू होती. आणि पप्पा दगडी उचलून त्या तिकडं जरा टाकत होते. हे बघा गाईस, तुम्हाला म्हणलं होतं ना, आपलं औषध आहे ना सगळे याच्यात टाकायला लागते. म्हणजे कशावरची औषधं की गवत मारावं त्याच्यावरची औषधं आपण सगळे मिक्स करून घेणार होतो. 40-40 ml. म्हणजे त्यांनी झाकण दिलं तर आपल्या औषधांना कसं झाकण असतं तसं झाकण दिलं त्यांनी. आणि त्यामध्ये आपली मम्मी बघा स्टोल बिल बांधून. का तर स्टोल बिल भाई एवढं म्हणजे घाण ऊन लागत होतं ना, लय घाण ऊन लागत होतं. म्हणजे आभाळ आलं तर आभाळमुळं गरम पण होत होतं आणि ऊन पण लागत होतं. आणि त्यामध्ये हे किती लिटरचं असन, 20-1 लिटरचं असन, ते खांद्यावरती घेऊन औषध मारायचं म्हणले अवघडच काम आहे. पण तरी मारलं आपण. पप्पांना थोडीशी मदत केली शेतामध्ये. म्हणलं जाऊ दे आता, काय सोयाबीन तर चांगलं यायला पाहिजे नाही का. हे बघा, 40 ml घ्यायचं आणि डायरेक्ट त्याच्यात टाकायचं लिक्विड. त्यामध्ये मी डायरेक्ट टाकू म्हणलो आपलं पण काळं बिळं नको पडायला बाबा. कुठं काळं बिळ पडता. आणि विषय काय झाला माहिती का, मी इलेक्ट्रिक पंप घेणार होतो. ते इलेक्ट्रिक पंपाला काय झालं, चांगलं काम करायला आलो 1 दिवसासाठी, काय झालं त्यालाच माहिती. तर पप्पांनी केलं नंतर नीट. म्हणलं आपला हात मारायचाच पंप मारतो आपण, नको असलं काय इलेक्ट्रिक आपल्याला, नाही का. हे बघा, त्याला काय झालं मध्येच, ते चालूच आहे ना नीट. काय विषय झाला काय माहिती, का नजर लागली कुणाची काय माहिती. चला म्हणलं आता बाबा करू काम. हे बघा, मी डायरेक्ट मग हात मारायचाच घेतला पंप आपला, हाताने हे करायचा. म्हणलं नको ते इलेक्ट्रिकच्या नादी लागायचं, शॉक बी बसलं तर व्हायचा गार. पप्पांना म्हणलं तुम्ही तोच मारा, मी हा मारतो. ह्यानी पण जमत होतं मला, एवढा काही विषय नाही, पडत होतं ह्यानी पण चांगलं. त्यानंतर हे बघा हा वाला पंप म्हणतोय मी, हात मारायचा. त्यामुळं मग मला काही एवढं वाटलं नाही एवढं. आणि हा पंप आहे ना एवढा जाड पण नव्हता. म्हणजे त्याच्यात किती 15 का 20 लिटरच पाणी बसवतं आणि त्या पंपामध्ये जास्त पाणी बसवतं. त्यामुळं मी हाच घेतला. मग नंतर मी शेवटला म्हणलो की बाबा इलेक्ट्रिक एकदा वापरून तर बघू आपण, आपल्याला पण एक्सपिरियन्स आला पाहिजे. कशी शेतातली कामं आता हळूहळू आपल्यालाच बघायचं सगळी. त्यामुळं काही विषय नाही. मग सोयाबीनला मारत होतो. त्यानंतर मग पप्पांनी कसं तरी करून तो पंप नीट केला. म्हणजे झाला तो पंप नीट, असंही नाही की चालू झाला नाही, तो झाला तो पंप नीट. मग पप्पांना म्हणलो तुम्ही तोच पंप मारा. मग आपला आपण घेतला. पाणी संपलं, पाणी खालनं आणायला लागते हो का. हे बघा, पाणी इथनं आणायला लागतं. म्हणजे इथं बोरवेल तर आहे मारलेलं नाही, बोरवेल आपल्या तिकडच्या खालच्या शेतात मारलेत. माझी लाईव्ह स्ट्रीम आहे, तुम्ही चॅनलवर बघू शकता. मग काय इकडं काय बोर मारले नाही वरच्या शेतामध्ये. मग असं झऱ्याचंच पाणी घ्यायला लागलं. थोडाच पाऊस झाला होता नाही का 2-3 दिवस आधी, आणि थोडं ऊन बिन पडलं होतं म्हणून हे औषध वगैरे मारायचं होतं. बाकी काही विषय नाही. म्हणलो ते काय होतं गाईच की ना, औषध टाकलं ना आपण की ते ऊन मरतं. म्हणजे ऊन जेव्हा असेल ना तेव्हाच ते मरतं. आता बघा औषधं कशी टाकतो आपण. पंप जरा बरं टाक. टाके परत बरं 40 ml बघ.
कुठं आहे? तिकडच आहे. हा इकडे आहे आपल्याकडं. बघ. टाका टाका थोडं. टाक थोडं. हां बस. टाकू का? स्वच्छ हात पाय धु घरी गेला. काल निळं होतं निळं. हां एवढा लय दमलेलं आहे. आता पंप चालवलाय मी परत भरायला चाललोय. जाळी न्यायची ते. लय म्हणजे शेतातलं काम आहे ना, जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. तुम्हाला वाटतं सोपं आहे पण एवढं सोपं नाही शेतातलं काम. काय सांगू आता. बघा हे बघा कसं आहे. लय म्हणजे एवढे कष्ट आहेत ना, का तर फक्त नाही बघा ह्याच्यासाठी, सोयाबीनसाठी फक्त ह्याच्यासाठी एवढं कष्ट चाललंय. जाऊ दे काय आता, सवय झाली ते एवढं काय वाटत नाही, काही विषय नाही. त्यानंतर मग दिवसभर तर मी एवढा दमलो होता ना बाई, डायरेक्ट आपल्या बंटीदाला आपल्या सपोर्ट सिस्टीमला फोन केला. म्हणलं दाद्या ये, म्हणलं 2-3 पंपांचं काम राहिलेलं आहे, तेवढे 2-3 पंप मार भाऊ, तेवढी थोडीशी मदत करा आम्हाला नाही का. मग बंटीदा येतो भाई, त्याला पण शेतातली आवड आहे आपल्याला पण माहिती आहे, म्हणून त्याला फोन केला. आला डायरेक्ट खुश झाला आपल्याला बघून नाही का भाई, आज श्रेयसने एवढं काम केलं म्हणल्यावर आज पार्टी आहे. पण तसं काय नाही, पार्टी नाही, शेत आपलं जे आपल्यालाच करायचं आहे, आपल्याला समजतं, त्यामुळं काही विषय नाही. मग बंटीदाला बोलवलं. बंटीदा म्हणला चल बाबा करतो आता तुला थोडीशी मदत. मी तर लय जमलेलो होतो आणि त्यात जरा काळं पण पडलेलो होतो. म्हणलं जाऊ दे आता, काळं बिळं कोण बघणार रे बाई, शेती करणं महत्त्वाची, शेती आहे तर पावर आहे, काय विषय नाही. मग बंटीदाने घेतला पंप भाई. बंटीदा म्हणला मी पण हात मारायचा पंप मारतो, ते इलेक्ट्रिक पंप आपल्याला काही जमत नाही. मग त्या इलेक्ट्रिक पंपाचा विषय काय होतो काहीच की ना, त्याचा आहे ना फवारा आहे ना लय जोरात येतो, मग त्यामुळे ते पटपट पुढं जायला लागतं. एकाच जागेवर जर थांबलं ना, मग ते एकाच गावताला म्हणजे असं लय पाणी पडतं त्याच्यावर. मग हे बघा दगडी बघा काहीच केवढ्या आहेत वावरात, तरी एवढ्या दगडींमध्ये सोयाबीन सोयाबीन आलेलं आहे म्हणलं, विचार करा कसलं भारी आहे. दगडी सगळ्या काढणार आहे या, एवढे 2-4 दिवस झाले नाही, गवत वगैरे एकदा मिळलं ना दगडी 100% काढणार. कसा दिसतंय काहीच कमेंट करून नक्की सांगा. मग काय बाबा बंटीदा आले काय वालता. बंटीदा म्हणलं चला बाबा करा पटपट सगळं मिक्स आणि मला द्या, मला मारू दे पंप, सगळे मारू दे आणि जाऊ दे घरी, मला काम करू दे. बंटीदा आज एकदम फुल आहे ना, जोशमध्ये आलेला होता, काही विषय नाही. जाऊ दे म्हणलं चला भाऊ काम करतो तर आपण बी काम केलेलंच आहे, चला म्हणलं. का पावसाचं वातावरण झालेलं होतं, कसं आहे एकदम नॅचरल गाईज शेताला आलं ना एवढं भारी वाटतं ना. हे बघा बंटीदा आणि मग हाताचा पंप मारायला चालू केलं आणि पप्पा तिकडे इलेक्ट्रिक पंप मारत होते. हे बघा इलेक्ट्रिक पंपच आहे ना म्हणजे लय फवारा जोरात पडतो. आणि ह्याचा बघा एकदम बारीक असं मस्त, हे बघा सोयाबीनवर औषध पडलेलं कसं आहे. आणि आपला बंटीदा त्यात काम करत होता. चाललंय आता घरी, म्हणजे आता झालंय सगळं, जेवणासाठी जायचं आता घरी. घरी गेल्यावर मस्त आराम करणार आहे. लय म्हणजे लय दमलोय आज खरं सांगतो. 15-20 पंप मारले असेल मी एकट्याने एवढ्या मोठ्या वावरात. हे बघा एवढ्या मोठ्या वावरात 15-20 पंप एकट्याने आणले. काय करता आता बाबा, करायला लागते. आता चाललोय, मम्मीची एक व्हिडिओ काढायची तेवढी काढतो, जातो घरी. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं काम करा. कसं आहे गाईस, नो 5 स्टार हॉटेल, डायरेक्ट शेतात जेवण एकदम ओके. तर चला काय, चॅनलला सबस्क्राईब करा, व्लॉगला लाईक करा. भेटू लवकरच नवीन अशा ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.